मंडळी, मुंबई महापालिका निवडणूक जशी जवळ येते तशी मुंबईतली हवा पुन्हा एकदा तापू लागली आहे. आणि याच वेळी केंद्रस्थानी आहे मराठीचा मुद्दा. हिंदी भाषा लादण्याच्या आरोपामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकाच व्यासपीठावर आले. तर दुसरीकडं भाजपने मुंबईत नवी रणनीती आखल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपला आता हे कळून चुकलंय की मुंबई जिंकायची असेल तर केवळ मराठी मतावर विसंबून चालणार नाही. म्हणूनच भाजपने उत्तर प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतातील भाषिक मतदारांना थेट साधण्याची रणनीती आखली आहे. याचाच भाग म्हणून उत्तर भारतातून भाजपचे नेते, स्टार प्रचारक मुंबईत उतरले जात आहे आणि दक्षिण भारतीय मतदारांसाठीचा तामिळनाडू भाजपचे प्रदेश अध्यक्ष के. अण्णामलाई थेट मुंबईच्या प्रचारात उतरले. के. अण्णामलाई यांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक 47 मध्ये प्रचार केला. पण प्रचारापेक्षा जास्त चर्चा झाली त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची. एका मुलाखतीत बोलताना अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला आणि इथेच ते थांबले नाहीत. त्यांनी पुढे असं विधान केलं की बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी. या वाक्याने मुंबईत राजकीय भूकंप झाला. मुंबई महाराष्ट्राची नाही तर ती आंतरराष्ट्रीय शहर आहे, असा दावा अण्णामलाई यांनी केला. हे वक्तव्य मराठी अस्मितेवर थेट घाला असल्याचा आरोप केला जातोय विरोधकांकडून. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जणू आयतं खोलीत मिळालं आहे. कारण मुंबई आणि महाराष्ट्र हे समीकरण तोडण्याचा आरोप भाजपवर आधीपासून होता होता आणि आता तो आरोप थेट शब्दात समोर आला आहे. विरोधक म्हणत आहे. अण्णामलाई यांनी मुंबईत ट्रिपल इंजिन सरकार हवं असल्याची वकिली केली. ते म्हणाले, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत महापालिकेत भाजपचा महापौर. त्यांच्यामध्ये चेन्नई DMK, केंद्रात भाजप, बंगळुरूमध्ये काँग्रेस, केंद्रात भाजप, हैदराबादमध्ये काँग्रेस, केंद्रात भाजप. पण मुंबईत हे देशातलं एकमेव शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. अण्णामलाई यांनी मुंबईच्या बजेटचं उदाहरण देत आपला मुद्दा अधिक ठासवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मुंबई महापालिकेचं बजेट 75,000 कोटी रुपये, चेन्नईचं बजेट 8,000 कोटी, बंगळुरूचं बजेट 19,000 कोटी. म्हणजेच मुंबई ही काही साधी महापालिका नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, असा त्यांचा दावा आहे. पण याच दाव्यामुळे मुंबई महाराष्ट्राची नाही असा अर्थ निघतोय आणि तोच वादाचा केंद्रबिंदू ठरतोय. या वादाआधीच एक मोठी घटना घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याणहून प्रचार करून परतत असताना ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव पुलाजवळ बॉम्बे ढाबा हा फलक त्यांच्या नजरेत पडला. राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताच मनसे कार्यकर्त्यांनी तो फलक तात्काळ तोडला आणि त्यानंतर अण्णामलाई यांचं वक्तव्य समोर आलं. म्हणजेच आता हा वाद पुन्हा राजकीय नाही तर रस्त्यावर उतरलेला संघर्ष बनतोय. उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपच्या पोटात जे होतं ते आता ओठावर आलं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप आता अधिक जोरात होतोय. एकंदरीत काय, BMC निवडणूक म्हणजे फक्त महापालिकेची लढाई राहिलेली नाही. ती आता मराठी अस्मितेविरुद्ध भाषिक समीकरण अशी थेट लढाई बनली आहे. अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळे मुंबईत राजकीय शिमगा रंगणार आहे, यात शंका नाही. आणि येत्या काळात मुंबईचं राजकारण अधिक तापलेलं दिसणार आहे. मात्र नक्की एकीकडे राज ठाकरे, दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेगड पूर्ण ताकद मुंबईची निवडणूक जिंकण्यासाठी लावत आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकमेकांच्या शाखेला मुंबईमध्ये भेट देत आहे. त्याचबरोबर कालपासून त्यांनी सभेला देखील सुरुवात केली आहे. कालच पहिली सभा नाशिकमध्ये पार पडली. नाशिकमधल्या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबई हातातून जाऊ नये त्यामुळे भाजप पूर्ण ताकद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लावत आहे. येत्या काही दिवसात मुंबईची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सामान्य जनता कोणाला मतदान करते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तर मंडळी, तुमच्या मते मुंबई महापालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात असली पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि खरंच मुंबई ही महाराष्ट्रापासून भाजप तोडण्याचा प्रयत्न करत आहे का, हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.